वाह क्या बात, वाह क्या बात, सारे सानी पमरे वाह नीरे जय जय राम कृष्ण राम
वाजली सुख झाले ओ साजणी पाला खाऊन या झाला बहिणी घरी 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 भक्ताला की हरी वेळा झाला हरी वेळा झाला भक्ताला की हरी वेळा झाला पाला खाऊन या झाला बहिणी घरी 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 भक्ताला की हरी वेळा झाला भक्ताला की हरी वेळा झाला भक्ताला की हरी वेळा झाला सुदाम्याचे पोहे कोरडे चिकाय सुदाम्याचे पोहे कोरडे चिकाय मट मट पाहे तोही कडे
नामा मने हरि तेन पति पवारे नामा मने हरि तेन पति पवारे देव भक्ति पुरी मेरा भालो नाम्याचे मोहे कोणी चिकारो नाम्याचे मोहे कोणी चिकारो नमका पाहे तोही कोणे देखो पाया खाऊनिया झाला बहिणी घारी पाया झाला बहिणी पाया खाऊनिया झाला पाया
आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत आज आपल्या या तमिळनाडू राज्यामध्ये गुडियात्तम नावाच्या या गावामध्ये सालाबाद प्रमाणे हा चालू असलेला सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 18वे आणि 18व्या वर्षामधील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल तसं पाहिलं तर गेली 17 वर्ष पूर्ण झाली, बरोबर आहे ना. आता 18व्या वर्षामध्ये आपण पदार्पण प्रवेश केलेला आहे. मला वाटतं आपला 7 दिवसाचा पारायण सोहळा नाही का, 7व्या दिवशी काला म्हणजे 7 10 70 7 7 49 70 आणि 50 119 बरोबर आहे ना. 7 7 49 म्हणजे 119 परवाचा 120 रात्रीचे 121 आणि माझा 122वा नंबर आहे. विठ्ठल म्हणजेच आतापर्यंत तुम्ही 122 महाराज काय केले, उघडून 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 आलेत, बरोबर आहे. अजून किती शिल्लक आहेत, 4 शिल्लक आहेत. 18 वर्षामध्ये किती महाराज उगाळले, 122. आणि हा 122 नंबरचा महाराज कीर्तनासाठी घ्यायचा म्हटलं तर त्याला वाघाचं काळीज करावं लागतं, बरोबर आहे ना. वाघाचं काळीज आहे ना, बरोबर आहे ना महाराज. पण वाघाचं काळीज करावं लागतं ते आमच्या मामाचे चिरंजीव आमचे दत्ता शेट्टी यांनी ते वाघाचं काळीज केलं. विठ्ठल खरोखर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. सकाळी मी ट्रेन मधून उतरल्याबरोबर आपली पारायण कमिटी आली, त्याच्यामध्ये ह्या भाऊंचं हे भाऊ होते, काय नाव यांचं, सज्जन महाराज, वा. त्याच्यानंतर दत्तात्रय शेठ आले होते. आता ते एक होते शेठ, तानाजी शेठ एक होते. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण, मला अगदी समाधान वाटलं. आल्याबरोबर जे वेळोवेळी मला कॉन्टॅक्ट मध्ये राहत होते, ज्यांनी मला पत्रिका पाठवल्या, तिकिटी पाठवल्या, ते आमचे अर्जुन दादा पाटील नाही का, बरोबर आहे, पाडळीकर. खरोखर दादांचं म्हणावं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. कारण का तर ज्ञानेश्वरी वाचायचं म्हटलं तर आमचे अशोक भाऊ आणि दादा ही 2 माणसं कंटिन्यूज असतात तिथं, बरोबर आहे ना. अतिशय सुंदर असं वातावरण आणि त्यातल्या त्यात सिस्टीम वाले ज्यांचा कधीच पराजय नाही ते विजय, ज्यांचा कधीच पराजय होत नाही ते आमचे विजय महाराज पाडळीकर. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. थोडा इको देत जा महाराज बरं का मला, गायन चालू असताना, वा. आणि त्याचबरोबर आमचे पांडुरंग दादा आहेत. तर सगळ्यांची नावं मला माहिती नाही, परंतु मी आता सगळ्यांची नावं घेतली असं मी जाहीर करतो. सर्व असणाऱ्या परिसरातील या तमिळनाडू राज्यातील सगळी शेठ मंडळी थोडक्यात. बरं, आता एक सांगायचं माझं राहिलं की दत्ता शेठचं आणि आमचं नातं कसं आहे ऐका. त्यांची आजी माझी आजी सख्या बहिणी आहेत. माझं नातं कसं आता दादांना कळलं, म्हणजे ते माझ्या मामांचे चिरंजीव आहेत आणि मी त्यांच्या आत्यांचा चिरंजीव आहे. विठ्ठल विठ्ठल
व्यासपीठ चालक नवनीत महाराज करगणीकर आमची खूप जुनी मैत्री आहे, गेल्या 20 वर्षापासूनची जुनी मैत्री आहे आणि ते आपल्याला इथं व्यासपीठ चालक म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर सर्व गायक मंडळी आमचे मेजर निमनीचे बऱ्याच ठिकाणी आमच्या भेटी होत असतात. माझं कीर्तन असतं कुठंतरी ते गायक असतात. त्याचबरोबर ही सगळी मंडळी आमचे लाडे महाराज असतील, मनोहर महाराज असतील, संपूर्ण परिचित अपरिचित मंडळी असेल. पांडुरंग दादा बऱ्याच वेळा माझ्यासोबत कीर्तनाला आले. आता राहिले ते आपल्यातले सकाळी मेन आपलं पहिलं प्रवचन झालं होतं ते बळवंत शेठ जगदाळे. ते दिसत नाहीत मला. अतिशय सुंदर मी प्रवचन ऐकलं त्यांचं. संस्कार कसे करावेत, संस्कार कसे घडवावेत आणि त्यांच्या गावचे त्यांचे मित्र आहेत, 2 मित्र आहेत ते माझे तसं शिक्षणातले गुरुजी आहेत, माझे हायस्कूल टीचर आहेत माझे. म्हणजे त्यांचे मित्र कसा असावा ऐका दादा. मित्र कसा असावा. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्या कधी मी करणार नाही, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशाचा रखा, मित्र बनव्यामध्ये गारव्याचा. त्यांचे मित्र माझे गुरुजी म्हटल्यानंतर ते सुद्धा माझे गुरुजी झाले. बरोबर आहे ना. हा त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी तुमच्या गुरुजीला तुमच्या सोबत आणा. सकाळीच मला सांगितले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वा सर्वांच्या टाळी वाजत नाही माता भगिनी. वा तरुण मंडळी टाळी वाजत नाही आपल्याकडून. हे पहा टाळी कीर्तनामध्ये का वाजवायची ऐका. कीर्तनामध्ये जर टाळी वाजली पांडुरंग दादा तर त्या माणसाला बीपी आणि अटॅक कधीच येत नाही. पहिला फायदा कीर्तनामध्ये जेवढी जोरात टाळी तेवढा बीपी अटॅक लांब. आपल्या 72,000 ज्या रसा नाड्या आहेत त्या संपूर्ण काय होतात, खुल्या होतात. रक्तवाहिन्या पूर्ण चालू होतात. कशामुळं, नुसत्या टाळी वाजवल्यामुळे. तुम्ही रोज 15 मिनिटं विठ्ठल 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 हाताला झंझण्या येईपर्यंत टाळ्या वाजवा. 15 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुमची हृदयाची धडप चालू बंद ऑटोमॅटिक रक्त सर्क्युलेशन होतं. आणि झंझण्या येईपर्यंत जर टाळ्या वाजल्या तर आपल्या संपूर्ण रक्तवाहिन्या चालू होतात. शास्त्राचा सिद्धांत आहे. कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. माता भगिनी मी टाळ्या वाजवायला सांगितल्याशिवाय टाळ्या वाजवायच्या नाही. होय विठाला थोडी सेवा द्या तुम्ही. थोडी सेवा द्या तुम्ही. या थोडी सेवा द्या. या 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 महाराज. त्याचबरोबर आमचे पांडुरंग महाराज देवी खिंडीकर नाही का, हार्मोनियम मास्टर म्हटलं तर हरकत नाही. पांडुरंग महाराजांचा हार्मोनियम मध्ये अतिशय जबरदस्त असा हात आहे, रागाची माहिती आहे. आणि आमचे ते जुने मित्र आहेत. तसे पांडुरंग महाराज पाहिले तर खरोखर तुम्ही सर्व परिचित मंडळी. पांडुरंग दादा बऱ्याच वेळेला माझ्यासोबत कीर्तनासाठी बाहेर आले. काही घाणंचे ढगी मंडळी आहेत, 50 ढगे आलेत ना. वा रामकृष्ण हरी. तुमच्या गावच्या पारायणाचं नियोजन सोहळा आता आपल्या या पारायणा बरोबर चालू आहे. ते नियोजन माझ्याकडे आहे तिथलं. त्यांनी पावती पण दुपारी तिकडे ट्रान्सफर केली. विठाला विठाला विठाला
घ्या या. ऐका, कीर्तन रूपी पुष्प सेवे करता घेतलेला भंग देवाचे लढीवाळ भक्त, लाडके भक्त कोण? सकल संतांमध्ये देवाचे लाडके लढीवाळ भक्त ते म्हणजे नामदेव आहे. नामदेव महाराज हे देवाचे लाडके भक्त आहेत. दररोज तुम्ही तुकोबरायाचा नाथरायाचा अभंग ऐकला असेल, पण देवाचे लढीवाळ भक्त लाडके सकल संतांमध्ये लाडके भक्त असणारे माझे नामदेव महाराज या अभंगातून सांगतात की पाला खाऊन या झाला बहिणी घरी, भक्ता लागी हरी वेडा झाला. आता पाला खाऊन या झाला बहिणी घरी, याचा अर्थ पाला कुणी खाल्ला याच्या नावाचा उल्लेख नाही. बहीण कोणती, बहिणीच्या नावाचा उल्लेख नाही. आणि तसं पाहिलं तर दादा 18 वर्षामध्ये गेली 18 वर्षामध्ये हा कीर्तनासाठी चिंतनासाठी घेतलेला अभंग तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. किती वेळेला पहिल्यांदाच अभंग ऐकला असेल. विठ्ठल विठ्ठल त्यातल्या त्यात नवीन मोरे पाहुणे सुद्धा उभं राहिले टाळाला. द्यायचं नाही. टाळो टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद, कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायरी गेल. पुढं नामदेव महाराज सांगतात सुदाम्याचे पोहे कोरडे सुदाम्याचे पोहे कोरडेची खाज, मटा मटा पाहे तोही कडे सुदामदेवाचे कोरडे पोहे खाल्ले. बर कुणी खाल्ले याच्या नावाचा उल्लेख नाही. आणि मटा मटा पाहे चोहीकडे, चारी दिशेला पाहत पाहत ते पोहे खाल्ले. बर बहिणीच्या घरी पाला खाल्ला देवानं, पण त्या देवाच्या नावाचा उल्लेख नाही, त्या बहिणीच्या नावाचा उल्लेख नाही. मग तोच आपण अभंगाच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहोत. पुढं नामदेव महाराज सांगतात विदुराच्या कन्या खाय धनी बरी, आ हो सागपद निदचा सानिध पग पग सानिध गपधनीचा गपधनीचा गपधनीचा. टाळ्या वाजवा टाळ्या, असे स्वर निघाले पाहिजे. विदुराच्या कन्या काय धनीवरी द्वारपाल बळीचे द्वारी झाला. विदुर काकाच्या घरी या देवानं जमिनीवरती बसून काय खाल्ल्या दादा? कन्या खाल्ल्या. कन्या. माझा देव तिथं लाजला नाही, जमिनीवर बसला आणि विदुर काकाच्या घरी कन्या खाल्ल्या. आणि बळीराजाच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून यानं काम केलं. शेवटी नामदेव महाराज सांगतात की हा जो देव आहे शेषाला कळला नाही, वेदाला कळला नाही, शेषाला कळला नाही, मग तुम्हा मला कसा कळेल? एवढं मात्र नक्की आहे. नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे हरीचे शिवरंजनी शिवरंजनी
शिवरंजनी सारे ग वा नामा मने हरीचे नामा मने हरीचे नामा मने हरीचे नकळती पवाडे नेनू भक्ती पुढे वेडा झाला वेडा नामदेव महाराज सांगतात या देवाचे पवाडे कुणालाही कळलेलं नाही, फक्त तो भक्तीच्या पुढं वेडा होतो. भक्तीच्या पुढं काय होतो? देव वेडा होतो. हे सांगणारा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातु मुनिन्द्रियम तमागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिलं नमन पांडुरंगाला केलेलं आहे. आता दुसरं नमन हो 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 ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत नामदेवराय सांगतात, पाला खाऊन या झाला बहिणी घरी, भक्ताला की हरी वेढा झाला. सुदाम्याचे पोहे कोरडेची खाय, मटमटा पाहे चोहीकडे. इथं दोन पात्र आहेत. अर्जुन आपलं आवाज थोडं द्या विजय, आवाज थोडा आवाज. हा बरोबर. इथं दोन पात्र आहेत. कोणती कोणती? पहिलं पात्र आहे ते म्हणजे पांडवांचं आणि दुसरं पात्र आहे ते कौरवांचं. बर, कौरव हे नेहमी पांडवांचं वाईट चिंतन करत होते. कसं चिंतन करत होते? त्यांच्या मनामध्ये असं यायचं की पांडव 5 आहेत आणि कौरव 100. पण सांगू दादा, खरं सांगू दादा, त्याच्यामधला एकही शिल्लक राहिला नाही. कोण? कौरव. पांडव जसेच्या तसे 5 होते आणि ते शेवटपर्यंत अखंड 5 राहिले. कशामुळं? द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुना. तुम्ही दररोज हरिपाठामध्ये पहिला अभंग म्हणता, द्वारकेचा राणा कौरवा घरी. कुठं? पांडवा घरी. देव हा पांडवाच्या घरी होता. कारण का? कारण का हो? पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाची आठवीती. पांडव कुठं? वनवासामध्ये होते, तरी पण देवाला विसरले नाही. तुम्ही आम्ही 7 दिवस पारायण आलं तेवढ्या पुरतं विठ्ठल 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 7 दिवस. मग ज्ञानेश्वरी वाचन असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, 7च दिवस फक्त. आणि त्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, अखंड जया तुझी प्रीती, मध्ये दयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणाची पडून राही नये ठाई, राही नये ठाई. या उगाची संताची अपाई. पण कधी? 7 दिवस नाही, अखंड. ज्याला खंड नाही तो अखंड. भगवंताचं चिंतन. ज्याला भंग नाही तो अभंग. बघा, गेली 750 वर्ष झाली रूप पाहता लोचिनी तोच आहे, सुंदर ते ध्यान तोच आहे. त्याचा कधी आलाय का? कंटाळा आलाय का? आज निघालेलं गाणं उद्या जुनं होतंय, परवा जुनं होतंय. लगेच लोक म्हणतात ते बदल बदल, काल झाले, परवा झाले. पण माझ्या ज्ञानोबा रायाचा रूप पाहता लोचिनी 750 वर्ष झाली तोच आहे. पण कधी कंटाळा आला? तुकाराम महाराजांचा 400 वर्ष झाली. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी कर कटावरी ठेवून या. आवाज येत नाही?
जवळनं बोलू का? थोडा आवाज द्या ना. मागे सरल्यावर काहीच कळत नाही, पाठीमागे सरल्यावर काहीच कळत नाही. तुकोबरायाचा 400 वर्षापूर्वीचा सुंदर ते ध्यान उभा विटेवरी तोच आहे. 400 वर्षापूर्वीचा सुंदर ध्यान तोच आहे, पण त्याचा कधी कंटाळा आला नाही. मला सांगायचं आहे, संतांनी लिहिलेलं चरित्र, संतांची गाथा, ज्याला भंग नाही त्याला कधीच भंग पावत नाही. माय बाप, म्हणून ते संत आहेत. आता इथं पांडव वनवासामध्ये होते, पण 100 कौरव त्यांची वाट पाहत होते. कधी एकदा आमचे शत्रू मरतात, कधी एकदा आमचे शत्रू मरतात, म्हणजे त्यांचं वाईट चिंतन करत होते. कोण? कौरव. त्याचं असं आहे की दुसऱ्याचं घर जळालं तरी चालेल, पण आपलं वांग त्याच्यामध्ये भाजून निघालं पाहिजे. दुसऱ्याचं घर पेटो नका पेटो. याच्या पुढे जाऊन सांगू, ऐका माय बाप. एक दाढीवाला होता, दाढीवाला. पहाटे पहाटे थंडीमध्ये पहाटे 5ला त्याला होता बिडी प्यायचा नाद. काय प्यायचा नाद? बिडी. बिडी माहिती आहे ना सर्वांना? ती बिडी तोंडात टाकली, काडी वडली. त्यानं काडी बिडीला लावता लावता ती काडी लागली दाढीला. बरं, दाढीला लागल्यावर काय झालं असेल? गाव ती भुरभुर भुरभुर वाळलेल्या गवतासारखी पिटली दाढी. दाढी पिटली, त्याला तो त्रास सहन होईना, तो दाढी विजवू लागला. समोरून एक जण येत होता आणि त्याच्या तोंडामध्ये बिडी होती, पण काडी नव्हती. तो पळत आला आणि त्याच्या दाढीमध्ये बिडी घातली, दाढीत बिडी घातली. हा म्हणला, माझी आधी बिडी पेटू दे आणि मग तुझी दाढी विझव. लक्षात आलं मी कशासाठी तुम्हाला हा दृष्टांत दिला, की हे कौरव या वृत्तीचे होते. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण आपली बिडी त्याच्यामध्ये पेटली पाहिजे, अशा वृत्तीचे हे कौरव म्हणजे दुर्योधन होते. विठ्ठल नेहमी पांडवांचं वाईट चिंतन करत होते. शकुनी मामाकडे दुर्योधन गेला. मामा, शत्रूंचा काटा निघाला पाहिजे, कशा पद्धतीनं काढू? शकुनी मामानं सांगितलं, तू 4 महिने दुर्वास ऋषींना निमंत्रण दे, 4 महिने चातुर्मास कर, त्याच्यामध्ये त्यांना प्रसन्न करून घे, मग पुढे काय करायचं ते मी नंतर सांगतो म्हटले. सांगितल्याप्रमाणे दुर्योधन हा शकुनी मामांच्या जवळ गेला. त्यातल्या त्यात 3 मामा फेमस आहेत. 3 मामा सांगू. पहिला कंस मामा, दुसरा मारीच मामा आणि तिसरा शकुनी मामा. हे 3 मामा फेमस आहेत. तिघाचीही आपल्या कलियुगात कुणीही नावं ठेवत नाहीत. का ठेवतात? कैकई हे नाव माता भगिनी सांगा, कधी आपल्याकडे ठेवलंय कुणी? नाही, कारण त्यांनी तेवढं पुण्य कमवलेलं आहे. तो शकुनी मामानं सांगितलं, जा दुर्वास ऋषींना निमंत्रण द्या, त्यांची शास्त्रोक्त षोडशोपचार पद्धतीने पूजा करा, त्यांना प्रसन्न करून घ्या. आपोआप म्हणले, तुमच्या शत्रूचा काटा काढायला मी लावतो. सांगितल्याप्रमाणे दुर्योधन गेला, दुर्वास ऋषींना निमंत्रित केलं. एकटं नाही, 60,000 शिष्यासह दुर्वास ऋषी आले. किती शिष्य होते? 60 नाही, 6 नाही, 600 नाही, 6,000 नाही, 60,000 शिष्यासह दुर्वास ऋषी आले. कुठं आले? कौरवांच्या घरी. भव्य दिव्य असा सभा मंडप, सारा समाजन रांगोळी काढली, पाद्यपूजा केली. 4 महिने दुर्वास ऋषींची 5 पक्वान्नाचं जेवण देऊन 4 महिने काय केली? षोडशोपचार पद्धतीनं पूजा केली. दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं, तुम्ही पांडव वनवासामध्ये आहेत, पर्णकुटीमध्ये आहेत, रात्री जायचं आणि त्यांना इच्छा भोजन मागायचं. काय मागायचं? इच्छा भोजन समजतंय ना? म्हणजे जे त्यांना पाहिजे तेच. कधी जायचं? आता कळतंय ना दादा? शब्द कळतात का आता बोललेलं? अजून पाठीमागे कळतंय ना? रात्रीच्याच वेळी जायचं आणि इच्छा भोजन मागायचं. बर, रात्रीच का? ऐका बर का भाऊ, रात्रीच का जायला सांगितलं? तर देवानं सूर्यापासून अन्न मिळणारी थाळी ही पांडवांना दिलेली होती. कधीपासून? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. त्या थाळीला तुम्ही काहीही मागा,
लाडू 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 म्हटलं की डोंगरा एवढा ढीग लागायचा लाडवाचा. बरं ती देवानं दिलेली थाळी होती. जिलेबी 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 म्हणले की ट्रॅक्टर भरून जिलेबी त्या थाटीतून, म्हणजे आपण पितळी म्हणतो, ती देवानं दिलेली होती पांडवांना की पांडव वनवासामध्ये उपवाशी मरू नयेत म्हणून. मग रात्री का जायचं तर दिवस मावळल्यानंतर 12 वाजता काय जायचं तर ती थाळी काही देऊ शकणार नाही. दुर्वास ऋषी इच्छा भोजन मागतील द्रौपदीला, पण ती थाळी दिवस मावळल्यानंतर ती थाळी काही देऊ शकत नव्हती म्हणून रात्री जायला सांगितलं. त्यातल्या त्यात पुन्हा शकुनी मामा म्हटला, हा जो देव आहे देवाचा भरोसा नाही. देव रात्रीचा दिवस करू शकतो आणि दिवसाची रात्र करू शकतो. त्याच्यामुळे शकुनी मामा म्हटला, ती थाळी आहे ती थाळी मी पहिल्यांदा चोरून घेऊन येतो. कोण म्हणतोय? शकुनी मामा. शकुनी मामा इकडं दुर्वास ऋषी. दुर्योधनानं सांगितलं जावा पांडवांना वनवासामध्ये पर्णकुटीत पांडव आहेत त्यांना इच्छा भोजन मागायला पाठवून दिलं. एकट्याला नाही, 60,000 शिष्यासह इच्छा भोजन मागायला. इकडं शकुनी मामा रात्री येड्या बाबळीतनं पळायला लागले. कशासाठी? ती थाळी चोरायला. ती थाळी जर ठेवली तर दिवस रात्रीचा दिवस करू शकतो देव. रात्रीचं काय करू शकतो देव? दिवस करू शकतो. आणि ती थाळी पुन्हा अन्न देईल. दुर्वास ऋषी प्रसन्न होतील. दुर्योधनाचं म्हणणं काय होतं की इच्छा भोजन मागितल्यानंतर पांडवांच्याकडून त्या दुर्वास ऋषींना मिळणार नाही आणि दुर्वास ऋषी त्यांना शाप देतील आणि पांडव मरून जातील, एवढा त्याच्यातला अर्थ आहे. म्हणजे बिना औषधाची खरूज निघून जाईल त्याचा अर्थ आहे. इकडे शकुनी दुर्वास ऋषी मेन रोडने निघाले आणि शकुनी मामा मधून शॉर्टकट मध्ये पळायला लागला. कशा करता? ती थाळी चोरण्याकरता. देवानं दिलेली पांडवांना थाळी. मग शकुनी मामा येड्या बाबळीतून रस्ता काढत पर्णकुटीमध्ये चोर पावलानं गेला. हळूहळू गेला. ती थाळी उचलली, काकत घेतली, माघारी रिटर्न पळायला लागला. आणि इकडून दुर्वास ऋषी 60,000 शिष्यासह त्या पर्णकुटीकडे निघालेले होते. आता देवाला कळलं. देवाला सगळं कळतं बरं का. तुम्ही म्हणत असाल ऐका माय बाप, भगवंताला सगळं कळतं. जसं इथं मृत्यू लोकामध्ये कोर्ट आहे, जज आहेत, वकील आहेत, आरोप आहेत. तुम्ही आम्ही आरोप आहे, वकील आपली केस जज कडे देतात. तसं तिथं गेल्यानंतर सुद्धा कोर्ट आहे, वकील आहेत, आरोप आहेत. तिथं यमराज हा न्यायाधीश आहे, कोर्ट आहे. चित्रगुप्त हा मधला वकील आहे आणि तुम्ही आम्ही आहेत ते आरोपी आहोत. लक्षामध्ये घ्या. आपण या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही किती अन्नदान केलं असेल, किती या धार्मिक कार्यासाठी सहकार्य केलं असेल, तुमचं पुण्य तिथं तपासून पाहतात. चित्रगुप्ताला यमराज विचारतो, यमराज हा इथं वरती आलाय, 90 घेत होता टँगो घेत होता. 90 म्हणलं की नडग्या 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 चित्रगुप्त आणत होता. टँगो म्हणलं की गुडग घोट. मग मारीती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर. बहुसा काय करतात? मारीती तोडीती झोडीती निष्ठूर. त्यांना दयामाया नाही. तुम्ही इथं चांगलं काम केलेलं ते तुमचं पुण्य सोबत येणार आहे. तुम्ही आज हरिपाठ करता. नवे दादा भाऊ, मला असं कौतुक करावं लागल की महाराष्ट्र राज्य सोडून आपल्या या ज्ञानोबा तुकोबा राहायला तुम्ही या तामिळनाडू राज्यात आणलं. किती भाग्यवान आहात. खरोखर तुमच्यासाठी स्वाभिमान वाटतो मला. कारण हा पांडुरंग परमात्मा आनंदीचे ज्ञानोबर आहे, देहूचे तुकोबर आहे. तुम्ही आज तामिळनाडू राज्यामध्ये आणले. काय भाग्य आहे तुमचं. आणि तुम्ही वरती कुणीही गेला तरी भगवंत तुम्हाला देव लोकांमध्ये पाठवणार. लक्षामध्ये घ्या. कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. कोण तुमच्या पुण्याची गणना वरती चालू आहे, तिथं चालू आहे आपली पुण्याची गणना. म्हणून मायबाप शकुनी मामा थाळी चोरून परत येत असताना देवानं आपलं रूप बदललं. आणि रूप बदलून देवानं काय केलं? एक लुंगी लावली, दंडकी घातली आणि अंधारातून शकुनी पळतोय आणि देव सुद्धा अंधारातून इकडून निघालेत. दोघांची भेट झाली. देव म्हणतो राम राम मामा. काय म्हटला देव? आता आपण राम राम जर केलं तर समोरचा काय करल? राम राम करणार. जसं शकुनी राम राम म्हटला तसं काकतली थाळी खाली
पांडवाकडून चोरून आणलेली थाळी खाली पडली. आवाज झाला थाळीचा. शकुनी उचलायला बघितलं त्यानं, तेवढ्यात देवानं काय केलं, त्याच्यावर पाय दिला. पाय दिला कारण का जन एका बोटावरती आपल्या काय उचललाय, गोवर्धन उचलिला. अरे रे 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 रे, गोवर्धन पर्वत उचललेला आहे. मग थाळीत शकुनी मामाला थाळी देईल का देव? नाही देणार. थाळीवरती देवानं पाय दिला आणि शकुनी मामाला असा अलगत उचलला आणि कुठं देव घेऊन गेला, एका एड्या बाबळीकडे नेला. एड्या बाबळीकडे चांगले नाही. त्या एड्या बाबळीला शकुनी मामाला देवानं घट्ट बांधला. कशा करता बांधला, तर माझ्या भक्ताची काय करत होतास तू, भक्ताचे हाल करायसाठी थाळी घेऊन आला, थाळी चोरलीस. इकडं दुर्वास ऋषींना इच्छा भोजन मागायला पाठवलंयस. म्हणजे तू कुठ कारस्थान कुणाच्या बाबतीमध्ये करतोयस, माझ्या भक्ताच्या. तुला शासन झालं पाहिजे. बांधला, पण ते पण असा तसा नाही दादा, मुंगळ्याच्या एड्या बाबळीलाच बांधला. कुठं बांधला, ज्या बाबळीला मुंगळं असतेली त्याच बाबळीला बांधला. कुणाला, शकुनी मामाला. आणि कुणीतरी सोडल म्हणून एक मायावी बोर्ड फळा तयार केला. त्याच्यावरती 3 नियम लिहिले. पहिला नियम, भीमाशिवाय याला कोणी सोडू नये. काय लिहिलं, भीमाशिवाय याला कोणी सोडू नये. अगर सोडल्यास सोडणारा तात्काळ मरण पावेल. 8 नंबर 2, याला जर बुक्कीनं मारला, बुक्की कळते ना, बुक्कीनं मारला तर माणसाला डबल ताकद येईल, डबल. 8 नंबर 3, जर ह्याला जोड्यानं मारला, जोडा, जुन्या आपल्या आजोबांच्या वेळी, पंजोबाच्या वेळी तो जोडा होता पायामध्ये. जर याला जोड्यानं मारला तर म्हाताऱ्याचा काय होईल, म्हाताऱ्याचा तरणा होईल. विठ्ठल विठ्ठल शकुनी मामाला बाबळीला घट्ट बांधला. मुंगळ्यांनी रात्रभर चावून रक्तबंबाळ केला. आता सकाळी नुसतं झुंजुरक पडलं होतं. म्हणजे याचा अर्थ झुंजुरक, याचा अर्थ तांबडं फुटलं होतं. आणि एक म्हातारं, 80 वर्षाचं म्हातारं, हातामध्ये काठी, एका हातात डबा घेऊन कुठं चाललं होतं, प्रातविधीला. आणि त्या रस्त्याला निघालं. त्यानं बघितलं, म्हटलं शिमगा नाही, काय नाही, सोंग उभा. पहिली माणसं शिमग्याला सोंग उभा करायची, बरोबर आहे ना. शिमगा नाही, काय नाही, हे सोंग कुणी उभा केलंय. म्हाताऱ्यानं बघितलं तर त्या माणसाला रक्तबंबाळ केलेलं होतं. त्या म्हाताऱ्याला दया आली, काठी खाली ठेवली, डबा खाली ठेवला आणि असं सोडायला बघितलं त्यानं. गाठ सोडणार तेवढ्यात त्याच्या डोक्याला तो फळा मायावी बोर्ड थटला. देवानं बोर्ड तयार केला, त्याच्या डोक्याला थटला. त्यानं वर बघितलं, चष्म्यातनं बघितलं, भीमाशिवाय याला कोणी शोधू नये. काय म्हटलं, काय वाचलं म्हाताऱ्यानं, भीमाशिवाय याला कुणी शोधू नये. अगर सोडल्यास सोडणारा तात्काळ मरण पावेल. आता मी म्हातारा झालोय पार, बरोबर का, मी लक्षामध्ये आलं का? काय म्हाताऱ्यानं वाचलं, भीमाशिवाय याला कोणी सोडू नाही. पण म्हातारी सुद्धा अशी विचित्र असतात. भाऊ, काल परवाच्या कीर्तनामध्ये मी एका बाबाला सांगितलं, बाबा माळ घाला, माळ घाला. 108 महिन्याचं पाणी तुमच्या देहावरनं होऊन तुमचा देह पवित्र होईल. जाताना तुम्ही मोक्षाला जाताल. ती मला म्हातार म्हणलं, बोवा कशाला म्हणला माळण फाळ. काय म्हणलं, माळण फाळ. आता तुला काय नांगराला झुपायचं का? अहो बाबा, तुमच्या 32 जणांपैकी 31 जणांनी राजीनामा दिला. किती जणांनी? एकच शिल्लक राहिलाय. तो सुद्धा खडी साखरेच्या खड्यासारखा लुकू 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 करतोय. खोबऱ्याच्या वाटीसारखे गाल हात गेले, गाला माळ. तरी पण ते म्हातारं म्हणलं, आपल्याला खाल्ल्या पिल्ल्याशिवाय जमत नाही. काय म्हणलं म्हातारं? म्हणलं काय खाता, काय पिता? स्मशानात तुमच्या गोवऱ्या पोहोचवायची वेळ आली. आता पुढे वेळ आली मरणाची. घालामाळ. म्हातारं काय म्हटलं माहितीये का, दात नसलं तरी चालल, खोबऱ्याच्या वाटी सारखं गाल आत गेलं तरी चालल,
अहो म्हटलं तुम्हाला चावणार नाही बाबा, ते आता फुटणार नाही. ती म्हातारं म्हणले का इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. म्हणला तसंच गोलमादून गोलमादून चाबलून चाबलून म्हणला हाणायचं. विठाल विठाल तसं हे म्हातारं सकाळ सकाळी त्यानं बघितलं, सोडायला बघितलं, त्याला दिसलं भीमाशिवाय याला कोणी सोडू नये, अगर सोडल्यास सोडणारा तात्काळ मरण पावेल. दुसरी अट्ट वाचली, याला जर बुकीनं मारला बुकी बुकी तर माणसाला डबल एनर्जी अंगामध्ये शरीरामध्ये येईल. म्हणला ही अट्ट आपल्याला थोडी थोडी लागू होते. म्हातारं म्हणताय बरं का. अट्ट नंबर 3, याला जर जोड्यानं मारला तर म्हाताऱ्याचा तरणा होईल. ती म्हातारं म्हणतो ही तर 100% आपल्याला अट्ट लागू आहे. जुन्यातला जोडा पायात म्हाताऱ्याच्या. म्हणला गुण येतोय का बघूया म्हणून पहिल्यांदा बुक्की मारली, थोडी त्याच्या शरीरामध्ये एनर्जी आली, तरतरी आली. अजून एक बुक्की मारली, डबल एनर्जी आली. म्हातारं म्हटलं गुण येते. त्यानं जुन्यातला जोडा काढला म्हाताऱ्यानं. पहिला जोडा लाडे महाराज, पहिला जोडा असा उघडला, असा हाणला. ती म्हातारं 80 वर्षाचं रिवर्स गिअरनं 60 वर आलं. किती वर आलं? 60 वर आलं. 80 वर्षाचं 60 वर आलं. म्हाताऱ्यानं तसाच जोडा उघडला आणि दुसरा जोडा हाणला. म्हातारं 60चं 40 वर आलं. किती वर आलं? रिवर्स गिअरनं. म्हाताऱ्यानं पुन्हा तिसरा जोडा उघडला आणि जोडा हाणला. तेवढ्यात म्हातारं 40चं 20 वर आलं. म्हाताऱ्याला सवय लागली, पडिले वळण इंद्रिया सकळ. म्हाताऱ्यानं पुन्हा चौथा जोडा हाणणार, हाणला नाही. तेवढ्यात त्याला सखीची आठवण आली, घरची सखी. म्हणला मी चौथा जर जोडा मारला तर 0 वर म्हणला विकेट उडल, 0 वर विकेट उडल. आणि घरी सखी ठू 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 ठू. हा म्हातारं तिथंच थांबलं. आता 20 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर ते काय धोतर लावल, निरू घालल, टोपी फेटा बांधल, टोपी घालल का पांडुरंग महाराज. मग ती जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, गॉगल लग्न होईपर्यंत दुसऱ्याचा का मागून आणणार, पण घाललच. टी शर्ट, गॉगल, जीन्सची पॅन्ट, संपूर्ण 12 खडी, टची 12 खडी. तुम्हाला सांगू 12 खडी टची 12 खडी ऐकून जा. टची 12 खडी अशी आहे, फक्त आचरणात कुणी आणू नका. पायात बू ट, बुटाव पॅन्ट ट, पॅन्टव सू ट, सुटाव शर्टाव जॅकी, जॅकेटाव कोटात पाकी, पाकिटात 500ची नोट, खाली बसायला फटफट, वर डोक्याला हेल्मेट, प्यायला दारूचा घो, आणि तसाच पुलावनं गेला नी. विठाला 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 ऐकताय आपण कुठपर्यंत होतो. त्या म्हाताऱ्यानं 3 जोडे मारले. म्हातारं 20 वर्षाचं झालं. आता म्हातारं झालं 20 वर्षाचं आणि घरी सखी राहिली 60 वर्षाची. विठाला विठाला म्हाताऱ्याला दम निघना. आता 20 वर्षाचं पोरग झालं, जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, गॉगल. आता बायको राहिली 60 वर्षाची. ती बिचारी सकाळ सकाळी तांबड फुटताना उठली आणि अंगण झाडत होती. काय करत होती? आपलं झाडू मारत होती. राजहंस पक्षी सोडले. राजहंस म्हणजे कोंबड्या खुरोडीतून सोडल्या. त्या रांगोळी घालत पुढे चालायच्या आणि ती सखी पाठीमागनं ती रांगोळी मोडायची. कळलं का? सकाळ सकाळी ते पोरग पळत आलं तिकडून. कशासाठी? सखीला घेऊन जायला. तिला पण जोड हाणायला लावायचं, तिला पण काय करायचं, रिवर्स आणायची. मग काय केलं? लांबून हाक मारली. म्हटलं ए सखे. कुणाला हाक मारली त्यानं? कुणाला हाक मारली? बायकोला. आता त्या म्हातारीला राग आला. 60 वर्षाची म्हातारी. किती वर्षाची भाऊ? 60 वर्षाच्या तर म्हातारीला 20 वर्षाच्या पोरानं नाव घेऊन जर आवाज दिला तर तिला काय वाटेल हो? काय म्हटलं? ए सखे. ती बायको म्हटली पोरानो. आत पोरं झोपली होती. कुणाचं कार्ट म्हणली, मला हाका मारते बघा. कुणाला कार्ट म्हणली? कार्ट कुणाला म्हणाली? हा म्हटली कुणाचं कार्ट हाका मारते. त्याला राग आला. म्हणला तुला माझा आवाज ओळख ना? माझा आवाज ओळख ना?
राग आला. ती बिचारी आपली झाडू मारत होती, तिकडून पळत आला डायरेक्ट. कोण? तिचा नवरा. डायरेक्ट पळत आला आणि येऊन ती झाडू मारत होती. झाडू मारता मारता काय पकडला? हाताला धरलं. तुम्ही सकीच्या हाताला धरलं, पळत वर दर 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 ओढत घेऊन निघालं. कुठं? येड्या बाबळीकडे. दर 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 येड्या बाबळीकडे नेलं. तिच्या हातामध्ये एक जोडा दिला. हान बसला, ह्याला दम कुठं निघतोय. बायकोला घेऊन गेलं, जोडा दिला. त्यानंच हात पकडला आणि पहिला जोडा मारला. ती सखी 60ची 45 वर आली. 45. पुन्हा उघडला जोडा, दुसरा जोडा मारला. 45ची 30 वर सखी आली. पुन्हा ह्यानंच हात धरलेला, ह्याला गडबड झाली. पुन्हा तिसरा जोडा मारला. 45ची 15 वर सखी आली. हा 20 वर आला. आता तिला पण सवय लागली. तिनं चौथा जोडा उगारला. ती म्हणली थांबा. तो काय म्हणला? थांब म्हणला. झिरोवर जर विकेट उडली तर मला आडवा गुलाल लावावं लागेल, एखाद्या मसुबाला सोडावं लागेल आणि मसुबाच्या नावानं चांगलं म्हणावं लागेल. म्हणजे सखी राहिली 15 वर्षाची, हा झाला 20 वर्षाचा आणि घरात पोरं राहिली 35 वर्षाची. विठाल इकडं देवानं अशी फजिती केली शकुनी मामाची. कशामुळं? तर तो पांडवांना छळायसाठी गेला. इकडं दुर्वासरूची पोचले, द्रौपदीच्या पर्णकुटीमध्ये गेले. द्रौपदी उठ. 12 वाजता गेले रात्री. आम्ही आलोय उठ. पण एकटं नाही, 60,000 शिष्य घेऊन गेले. आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. काय पाहिजे? इच्छा भोजन पाहिजे. बरं नाही म्हणावं तर पतिव्रत कमी होतंय. द्रौपदी कोण आहे? 5 पतिव्रतेमध्ये तिचा नंबर आहे. कोणत्या 5 पतिव्रता? स्वर द्या. अहिल्या, तारा, सीता, मंदोदरी, द्रौपदी या 5 पतिव्रता. किती पतिव्रता आहेत? 5 पतिव्रतेमध्ये या द्रौपदीचा नंबर आहे. तर नाही म्हणावं तर आपलं पतिव्रत्य कमी होईल. द्रौपदीने सांगितलं, ऋषीवर्य मुनिवर्य तुम्ही स्नान करून माघारी या. काय करा? तुम्ही स्नान करून माघारी येईपर्यंत मी भोजन तयार होत करते. तुम्ही आता काय करा? गंगेला जा, स्नान करून माघारी या. बरं एकटं नाही, 60,000 शिष्य अधिक दुर्वास ऋषी, एवढ्याच्या भोजनाची व्यवस्था करायची. बघा, स्नान करायला पाठवलं आणि द्रौपदीला काळजी वाटू लागली, चिंता वाटू लागली. चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते आणि चिता ही मेल्यानंतर एकदाच जाळते. द्रौपदीला माहिती होतं याच्यातून जेवणाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था करणारा एक आहे. कोण आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. या जगाचा मालक भगवान परमात्मा, तो एकच यांच्या भोजनाची व्यवस्था करू शकतो. द्रौपदीने काय केलं? रात्री 12ला देवाला हाक मारली. कोट गुंतलासी द्वारकेच्या राया, कोट गुंतलासी द्वारकेच्या राया, कोट गुंतलासी द्वारकेच्या राया, कोट गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखयाला वियाला, वेळ का सखयाला वियाला, वेळ का सखयाला वियाला, वेळ का सखयाला वियाला. दीनानाथ वेदा सांभाळिया पोरे, दीनानाथ वेदा सांभाळिया पोरे. वेळ का सखयाला वियाला, द्रौपदीनं धावा केला. कुणाचा धावा केला? तुमच्या आमच्यावरती जर संकट आलं
तर त्या भगवंताचा धावा करावा. द्रौपदीनं हाक मारली. काय म्हटली द्रौपदी? कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का चखया लावेला. किंवा कृष्णा धावरे लवकर, कृष्णा धावरे लवकर. तुडी तुडी तुडी. कृष्णा धावरे लवकर, 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 कृष्णा धावरे लवकर. संकट पडले पडले भारी, संकट पडले पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी, आले विघ्न निवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे लवकर, कृष्णा धावरे माय बाप. द्रौपदीनं हाक मारली. काय म्हटली? कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले पडले भारी, संकट पडले पडले भारी. द्रौपदीनं मायबाप हाक मारली. अरे हाक मारता क्षणी माझा भगवान परमात्मा जेवायला बसला होता. घास तोंडात घालणार तेवढ्या द्रौपदीची हाक ऐकली. घास तोंडात पण घातला नाही, लगेच तिथंच घास ठेवला आणि एवढ्या वेगानं देव रात्री 12-12:30ला द्रौपदीच्या पर्णकुटीमध्ये आला. कुठे आला? अरे आनंदी सोडून ज्ञानोबराय तमिळनाडूत आले, तुकोबराय देहूमधून तमिळनाडूमध्ये आले, पांडुरंग परमात्मा पंढरपूरहून इथं तमिळनाडूमध्ये गुळियाधम्मध्ये आला. मग माझ्या देवाला वैकुंठातनं द्रौपदीच्या पर्णकुटीत यायला काय अवघड आहे का? कुठं आला देव? द्रौपदीच्या पर्णकुटीत आला आणि सांगितलं, द्रौपदी एवढ्या रात्री आणि का मला बोलवलं एवढ्या अर्जंट? मला सांगा, द्रौपदी ही देवाची सख्खी बहीण आहे का मानलेली बहीण आहे? माता भगिनी, आ मानलेली बहीण आहे. सुभद्रा ही सख्खी बहीण आहे. द्रौपदीच्या समोर देव म्हणतो, अगं द्रौपदी मला का बोलवलं? अरे देवा, दुर्वास ऋषी 60,000 शिष्यासह आलेत आणि इच्छा भोजन मागितले. काय मागितले? नुसतं भोजन नाही, इच्छा भोजन मागितले. आणि त्या सगळ्यांची तुला आता व्यवस्था करायची आहे. देव म्हटला, द्रौपदी मी जेवता जेवता घास तिथेच टाकला ना आलो, अगोदर मला काय पहिल्यांदा असेल तर जेवायला दी. का कोण म्हणतंय? जगाचा मालक द्रौपदीला सांगतोय, काय मला काय शिल्लक असलं तर अगोदर पहिल्यांदा जेवायचं आणि मग त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण पुन्हा नंतर पाहू. तिने सांगितलं, अरे ज्याच्या करता तुला मी बोलवलेलं आहे, अन्नाची व्यवस्था करायसाठी तर तुला बोलवलंय आणि तूच सांगतोय पहिल्यांदा आम्हाला मला जेवण दे. म्हणजे असं झालं की एकादशीच्या घरी शिवरात्री
पाहुणे आल्यासारखं झालं. देवानं सांगितलं तू काहीही कर पण मला पहिल्यांदा जेवायला दे. तिनं सांगितलं अरे दादा काहीच शिल्लक नाही, टोपल्यात शिल्लक नाही, थाळीमध्ये काय नाही, थाळीला काय नाही. देवाला माहिती होतं थाळीला एकच पान चिकटलेलं आहे. द्रौपदीचं काय पाहिलं त्या देवानं, किती तिच्या अंतकरणामध्ये भाव आहे माझ्याविषयी, तो देवानं पाहिला. देव माता भगिनी अंतकरणातला भाव पाहत असतो. किती कोण अंतकरणापासून इथं सेवा देते, कोण झाडू मारते, कोण फरशी पुसून काढते, कोण खरकाट मोडून काढते. हे सगळं देव पाहत असतो. आपल्या अंतकरणाची ती परीक्षा असते. मायबाप द्रौपदीला देव म्हणतो अगं बघ बघ त्या थाळीत काहीतरी असेल, मी दिलेली थाळी त्याला काहीतरी असेल. अरे दादा तुला जर आता जेवण द्यायचं म्हटलं तर आता 12:30 वाजलेत. ही थाळी फक्त दिवस मावळेपर्यंत काही पण देते, तुला पण माहितीये. आता काही शिल्लक नाही. बघ बघ द्रौपदीनं थाळी उचलली, तिला एकच पान चिकटलं होतं, एक भाजीचं पान, ते पण एक भाजीचं पान. देव म्हटला ते भाजीचं पान चिकटलंय ते दे मला. अरे दादा हे काय जेवण आहे का, ते दे म्हणतोय ना. एवढंच मायबाप माझ्या देवानं पान घेतलं, भाजीचं पान द्रौपदी करून घेतलं आणि तोंडात टाकलं आणि तृप्तीचा ढेकर दिला. एका पानावर कुणाचं पोट भरते का इकडे भाजीच्या पानावर, परंतु देवानं तृप्तीचा ढेकर दिला आणि द्रौपदीला सांगितलं द्रौपदी बोल काय काम आहे. काय नाही म्हटले 60,000 शिष्याची अंतरीची घेतो गोळी, पाहे जोडी भावाची. मग एक भाजीचं पान खाल्लं का हो, आवाज पूर्णच कमी केला तुम्ही. एकच भाजीचं पान खाल्लं का खाल्लं तेवढा असू द्या. त्याच्या घरी काय अन्न मिळत नव्हतं का देवाच्या घरी अन्न नव्हतं. बरं एकच भाजीचं पान मागितलं, एकच भाजीचं पान मागितलं का त्याच्या घरी अन्न मिळत होतं का नाही. ज्ञानेश्वरीमध्ये चला देव म्हणतो हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व माझं घर आहे देव म्हणतो ज्ञानेश्वरीमध्ये. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, मी हलविल्या प्राणू हाले, तो जगाते चाळीता. ज्ञानेश्वरीतली ओळ आहे. सगळ्या जगाचा मालक आहे पण काय मागतोय द्रौपदीला एक. बरोबर आहे ना. काय देवा घरी काय देवा घरी न मिळती मागे भाजी पान द्रौपदीची
काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी कशा करता. मग हेच तुकोपर अभंगाच्या पहिल्याच्या पाला खावणिया आला बहिणीला आला बहिणीला खावणिया आला बहिणी घरी. पाला अभंग समजला का तुम्हाला. त्याची पारिश्रमिक भूमिका कळली का. पाला खावनिया धाला बहिणी घरी. धाला बहिणी घरी. बहीण कोण. द्रौपदी. पाला खावनिया धाला बहिणी घरी बघता लागी हरी वेडा झाला. हरी म्हणजे भगवान गोपाल कृष्णानं बहिणीला एक भाजीचं खाऊन तृप्तीचा ढेकर दिला आणि 60,000 शिष्याचं आलेले दुर्वास ऋषी त्या सगळ्यांच्या भोजनाची काय केली व्यवस्था केली. लक्षामध्ये आलं अभंग. आणि याच्यामध्ये सुदामदेव देवाचा बालपणीचा मित्र कोण. सुदामा. सुदामा ब्राह्मण. त्याच्यावरती दरिद्री आली. दरिद्री म्हणजे गरिबी. आणि गरिबी आल्यानंतर त्याला वाटलं की गरिबीमध्ये बरं कुठं जावं माणसानं. देवऋषाकडे जावं का देवाकडे जावं. गरिबी आल्यानंतर कुठं जावं. 99% माणसं देवऋषाकडे जातात. कुठं जावं. देवाकडे जावं. सुदाम्याला वाटलं की माझा बालपणीचा मित्र राजा झालाय. कोण झालाय. राजा कोण झालाय. गड्यानो 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 राजा किरी गड्यानो गड्यानो राजा कृष्णाची हासनी बैठला. कृष्णाची हासनी बैठला. कृष्णाचे हसणे बैसला. कृष्णाचे हसणे बैसला. गड्यानो 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 राजा किरी गड्यानो 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 राजा किरी
खऱ्यानो राजा गिरी जाहला कोण कृष्ण सिंहासनी बैसला म्हणजे माझा बालपणीचा मित्र कोण झालाय राजा झालेला आहे मग सुदामाला देवाला भेटावं असं वाटलं कुणाला वाटलं माणसावरती दरिद्री आली संकट आलं की कुणाला भेटावं पहिल्यांदा देवाला भेटावं भेटी लागी जीवा लागली आज भेटी लागी जीवा लागली आज पाहे रात्र दिवस वाट तुझी पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली आज सुदामदेव गरिबी आली मित्राला भेटायला निघाले वॉचमॅनने अडवलं गेटवर द्वारपालांनी म्हटले तू कोण कुठून अरे माझा बालपणीचा मित्र राजा झालाय त्याला मला भेटायचंय तसं तुम्हाला भेटता येणार अरे कुठं आमचा देव आणि तुमची कपडे पाहिलेत का फाटलेले कपडे मळलेला सदरा आणि तुम्ही देवाला भेटायची इच्छा करता द्वारपाल म्हटले सुदाम देवाने हात जोडले द्वारपालांना विनंती केली अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब सुदामा गरीब भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया बरसते तुम्हारे महल के भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया अरे केदार पे सुदामा करीब आ गया करीब आ गया द्वारपालांनी ढकललं सुदाम देवानी विनंती केली की अरे द्वारपालो कन्हैया से कह दो केदर पे सुदामा करीब आ गया है भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है भगवंताना आवाज ऐकला पळत देव आला माझा कडकडून आलिंगन दिलं सुदाम देवाला एवढं आनंद झाला कडकडून मिठी मारली आणि सुदाम्याला देव कुठे घेऊन गेला महालामध्ये नेलं देवाच्या किती पत्न्या देवाच्या बायका किती 16,100 आणि 8 16,108 पत्न्यांनी सुदाम देवाला उठणं लावलं तेल लावलं आणि स्नान घातलं नवीन कपडे परिधान करायला दिले आणि 5 पक्वान्नाचं जेवणाचं ताट सुद्धा सुदाम्याला दिलं आर पंचारतीनं ओवाळलं तुम्ही काकड्याला येता ना माता भगिनी सकाळी काकड आरतीसाठी ओवाळायला येता का येता ना काकड आरती माझ्या पंढरीनाथ माझ्या पंढरीनाथ कोणी कर गुरु विसरली देवीला माता काकड आरती माझ्या पंढरीनाथ माझ्या पंढरीनाथ कोणी कर विसरली देवीला माता प्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती भावी उबळी ती राहील
काकड आरती ओवाळायला राही रखुमाबाई येते देवाला ओवाळायला पाटे पाटे. जर काकडा डोळ्यानं बघितला तर जळती पातकाच्या राशी काकड आरती देखली. नुसतं डोळ्यानं बघितलं तर माय बाप काकड्याची ताकद किती आहे. भगवान शंकर येतात. कसे येतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू कोणाकडे असतं. भगवान शंकराकडे. भगवान शंकर सुद्धा येतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. याचा अर्थ भगवान शंकर सुद्धा काकड्याला येतात. कारण का नुसतं डोळ्यानं पाहिला तर जळतील पातकाच्या राशी तुमची कोटी पाप जळून राख होतात. माय बाप सुदामदेव 6 महिने आनंदात गेले. पाची पक्वानाचं जेवण तिकडं दिलं. 6 महिन्यानंतर घरची आठवण आली. देवाला सुदामदेव म्हणतात देवा माझी बायको काय खात असेल, माझी पोरं काय खात असतील, माझी मुलं काय करत असतील. ते उपवाशी तिकडं आणि मी इकडं पाची पक्वानाचं जेवण करतो. 6 महिन्यानंतर सुदामदेव निघाले. देवानं सांगितलं सुदामा निघालाय ना जा. देव परीक्षा घेतो. आपली काय करतो सोनं कसाला लावतो. कसाला आपण लावतो ना तुम्ही हा किती कॅरेट आहे तसं सुदामदेव किती माझा खरा भक्त आहे. देवानं पाहिलं. देव म्हटले हे नवीन कपडे काढून ठेवा आणि तुमचे पहिले जुने. सुदामदेवाचे कपडे जर तुम्ही बघितले ना महाराज कसे होते ऐका सांगतो तुम्हाला. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कस ठिगाळ जोडलेलं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कस ठिगाळ जोडलेलं. गोष्ट सुदाम्याची सांगताना काळीज गहिवरलं. गोष्ट सुदाम्याची सांगताना माझं काळीज धडधडलं. गोष्ट सुदाम्याची सांगताना माझं काळीज गहिवरलं. गोष्ट सुदाम्याची सांगताना माझं काळीज धडधडलं. माय बाप सुदामदेवानं नाराज न होता नवीन कपडे काढून दिले. जुने फाटलेले धोतर फाटलेला सदरा घातला आणि सुदामदेव निघाले. पण जाता जाता भगवंतानं अशी लीला केली. सुदामा ब्राह्मण मुष्टी पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेऊनिया त्याच्या भेटी लागी गेला. भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. विठोबाचा धर्म झालो पोचायच्या आतमध्ये संपूर्ण नगरी कशी केली सुवर्णमय सोन्याची केली. का काय पाहिलं सुदामदेवाचं. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला याचा अर्थ दरिद्रीनं घायाळ झालेला होता. मुष्टी पोहे घेऊनिया. मुष्टी म्हणजे मुठभर पोहे धोतराच्या गाठीत बांधून. मुष्टी पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागी गेला.
शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. काय बघितलं? विठोबाचा धर्म जागो त्याची चिरणी लक्ष लागो. मायबाप असा माझा देव दयाळू पण आहे. कर्तुम अकर्तुम जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरीश परमात्मा. म्हणून माझे नामदेव महाराज म्हणतात सुदाम्याचे पोहे कोरडेची खाय मटा मटा पाहे चोहीकडे. सुदाम देवाचे पोहे त्याच्यामध्ये कोथिंबीर नव्हती माता भगिनी, फोडणी दिलेली नव्हती, कांदा चिरलेला नव्हता, कोरडे पोहे खाल्ले. काय पाहिलं सुदाम्याच्या अंतकरणातला? काय पाहिला? भाव. काय पाहिला अंतकरणातला माता भगिनी? भाव पाहिला. म्हणजे तुम्हाला कीर्तन समजते ना माझं? माझी भाषा कळते का? कारण आमचा तालुका मान, तुम्ही सांगली जिल्हा, खानापूर तालुका, आणि त्याच्यामुळे थोडंसं माझं कीर्तन जड जाते का हे मला बघितलं पाहिजे. बरं मी पण काय, मी तुमच्यातलाच आहे, मी काय दरोडेखोर नाही, मी पण महाराष्ट्रीयनच आहे, बरोबर आहे ना? म्हणजे कळतं. आमच्या भागामध्ये दादा, आमच्या तालुक्यामध्ये माणसं मेल्यानंतरच जाळतात. तुमच्या मनाला जीव गेल्यानंतर सुदाम्याचे पोहे कोरडेची खाय मटा मटा पाहे चोहीकडे. एकदा आळत झाडा, आळत झाडा, हात सावध करा. विठोबा रखुमाई हरि का नाम विठ्ठल पांडुरंग. हरि का नाम विठ्ठल पांडुरंग. ऐका मायबाप, तुम्ही मला प्रेमानं निमंत्रण दिलं बळवंत भाऊ, मी आलो. तुम्ही संपूर्ण आपल्या भागातील गलाई बांधव असतील